ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं गायन्ति योगिनः कान्दं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल सद्गुणौकाय प्रख्यात सकलभूतमकलंकाय मुनिवरूपासित तीर्थाय सरस्वती हरितनोदरिताय अज्ञानतिम्रान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुवे नमः। परमप्राचार्यगुरुभ्यो नमः। सकलगुरुसिद्धं श्रीसाम्बरिवर्धिकं धर्मसम्बन्धं धनिबोधकालं शास्त्रं श्रीकार्तिकेयप्रेक्षानां अस्य मूलग्रन्थकारः सर्वदेवा दुत्तरनकारसिगणदेवा प्रतिगणदेवा तेषां च श्रीकार्तिकेयस्वामी वृत्ति श्रोताय सावधानतया श्रवन्तु। मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणे मङ्गलं कुन्दकुमारो देवधर्मस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जयं जयतु शासनं जयं जयतु शासनं जयं जयतु शासनं। पंच परमेश्वरी भगवान की अनंतानंद परमेश्वरी भगवान की गुरुनाथ पार्श्वनाथ भगवान की कंदपर भगवान की शांतिनाथ भगवान की शासनाथ महावीर भगवान की ओमकेश्वर बाहुबली भगवान की 24 तीर्थंकर भगवंतों की अजय श्री कुंद गुरुदेव जी अजय श्री कार्तिकेय स्वामी जी की अजय गुरुदेव श्री देवानंद जी महाराज के नम गुरुदेव श्री जयवीर जी महाराज के समस्त आचार्यों की तीन करोड़ महाराजों की वाली माता की श्री कार्तिकीय अनुप्रेक्षा की जैन धर्म की त्रिभुवनतिलयं देवं वन्दिता त्रिभुवनन्दपरिपूज्यम् उत्साहपेयावो भव्यजनानन्दजननीयो। भारत प्रकार के तपों का वर्णन चल रहा है। अनुसन अमोदर वृत्ति परिसंख्यान रसद परित्याग 4 प्रकार के तपों को अपन में जाना। आज वियुक्त शैया आसन नामक तप के बारे में आचार्य बताते हैं। गाथा नंबर 446 47 हो सकता है। जो राय दोष हेतु आसन सिज्जादिया परिचयी। जो राय दोष हेतु आसन सिज्जा दियम परिचयी अप्पा निवसय सया तत्सुतवो पंचमो परमो अप्पा निव्यसया सया तत्सुतवो पंचमो परमो। जो राय दोष हेतु आसन सिज्जादियं परिचय अप्पाणि वसय सया तस्सतवो पंचमो परमो। जो राय दोष हेतु आसन सिज्जादियं परिचय अप्पाणि वसय सया तस्सतवो पंचमो परमो। ಗಾತಾರ್ಥ ಯಾವ ಮುನಿಯು ರಾಗ ದ್ವೇಷವನ್ನು ಉತ್ಪನ್ನ ಮಾಡುವ ಆಸನ ಹಾಸಿಗೆ ಇತ್ಯಾದಿಗಳ ಪರಿತ್ಯಾಗ ಮಾಡುತ್ತಾನೋ ತನ್ನ ಆತ್ಮಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ರಮಿಸ್ತಾನೋ ಮತ್ತು ಇಂದ್ರಿಯಗಳ ವಿಷಯಗಳಿಗೆ ವಿರಕ್ತನಾಗಿರುತ್ತಾನೋ ಅವನಿಗೆ ವಿಯುಕ್ತ ಶಯ್ಯಾಸನ ಎಂಬ 5ನೆಯ ಉತ್ಕೃಷ್ಟ ತಪವಾಗುತ್ತದೆ. ಭಾವಾರ್ಥ ಆಸನ ಎಂದರೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವ ಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಶಯ್ಯ ಎಂದರೆ ಮಲಗುವ ಸ್ಥಾನ ಹಾಗೂ ಆದಿಪದದಿಂದ ಮಲಮೂತ್ರ ಮಾಡುವ ಸ್ಥಾನವೆಂದು ತಿಳಿಯಬೇಕು. ಈ ಸ್ಥಾನಗಳು ಹೇಗಿರಬೇಕೆಂದರೆ ಅಲ್ಲಿ ರಾಗದ್ವೇಷಗಳು ಉತ್ಪನ್ನವಾಗಬಾರದು ಮತ್ತು ವೀತರಾಗತೆಯ ಪ್ರತಿಯಾಗಬೇಕು. ಆದ್ದರಿಂದ ಮುನಿಯು ವಿಯುಕ್ತ ಅರ್ಥಾತ್
ಇಂತಹ ಏಕಾಂತ ಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವುದು ಮಲಗುವುದನ್ನು ಮಾಡಬೇಕು. जो राग द्वेष हेतु जो मुनि राग द्वेष के कारण है से आसन सज्जा में परिचय आसन सज्जा आदि को छोड़ता है अन्न निवस्य शया तथा सदा अपने आत्म स्वरूप में रहता है और इंद्रियों के विषयों से विरक्त होता है। तस् पंचमों तवोदर्ता उस मुनि के पांचवा तक विरुद्ध सन्यास उत्कृष्ट होता है कि राग द्वेष के जो कारण है, राग द्वेष के कारण है आसन सैया बैठने का स्थान पीठ वगैरह है, सैया लेटने का स्थान है आदि में राग द्वेष का परित्याग करता है, अपने आत्म स्वरूप में रमण करता है और इंद्रियों विषयों से विरत रहता है, उसके लिए विरुद्ध सैया आसन नाम का परम तत्व होता है। आसन अर्थात जो बैठने का स्थान है और सैया अर्थात जो सोने का स्थान और आदि से लेना चाहिए मल मूत्र आदि विसर्जित करने का स्थान। ये सारी आसन सैया मुनि को और क्या स्थान में सकता है, एक लेटने का और एक बैठने का और कहाँ जाते हैं हमारा मल मूत्र आदि विसर्जित करने जाते हैं और कोई उनके लिए निजी उपयोग का कोई और दूसरा माध्यम है। लेकिन इन विषयों में इन संबंधों में राग द्वेष का अभाव हो, भाई रूम हो तो ऐसा नहीं हो बिल्कुल सजा धजा हुआ सा बिल्कुल है काली नाली बिछड़ी हुई एकदम विलासिता टाइप का है, ऐसा नहीं। वो सैया का स्थान भी कैसा होना चाहिए, बिल्कुल सादा और बैठने का भी पीठ वगैरह कैसा हो, बिल्कुल सिंपल हो और क्या कह रहे कि लेटरिन बाथरूम का जो स्थान है मलमूत्र आदि विसर्जित करने का बाथरूम में नहीं जाते, बढ़िया टाइल्स लगा हुआ आदि जो फिनाइल वगैरह नहीं, ऐसा स्थान है खुले में जाते हैं मलमूत्र विसर्जित करने के। इन संबंधों में राग द्वेष का अभाव करके इंद्रियों विषयों से विरक्त रह करके जो अपनी आत्मा में वास करता है उसके लिए विरुद्ध सन्यास नाम का व्याख्यान होता है। आगे गाथा में कहते हैं पूजा निर्विको संसार शरीर भोग निर्गण्य पूजा निर्विको संसार शरीर भोग निर्गण्य अभ्यंतर तब कुशलो उषशीलो महासंतो अभ्यंतर तब कुशलो उषशीलो महासंतो पूजा विष्णुनिर्विको संसार शरीर भोग निर्गण्य अभ्यंतर तब कुशलो उषशीलो महासंतो पूजा विष्णुनिर्विको संसार शरीर भोग निर्गण्य अभ्यंतर तब कुशलो उषशीलो महासंतो। जो निवसेती मसाले वर्ण गहने निर्जरो महाभीमे जो निवसेती मसाले वर्ण गहने निर्जरो महाभीमे अन्नत्वी एयन्ते तस्वी एदम तवम होति अन्नत्वी एयन्ते तस्वी एदम तवम होति
ಜೋಣೆ ಸೇರಿ ಮಸಾಣೆ ಒಣಗಣೆ ಜರುವಾದಿನೆ ಅನ್ನಕ್ಕನಿಯಂತೆ ತಸ್ಬೀಗೆ ದಂತವಂ ಹೋದಿ ಜೋಣೆ ಸೇರಿ ಮಸಾಣೆ ಒಣಗಣೆ ಜರುವಾದಿನೆ ಅನ್ನಕ್ಕನಿಯಂತೆ ತಸ್ಬೀಗೆ ದಂತವಂ ಹೋದಿ ಗಾತಾರ್ಥ ತನ್ನ ಪೂಜಾ ಮಹಿಮೆಯನ್ನು ಬಯಸದ ಸಂಸಾರ ಶರೀರ ಮತ್ತು ಗೋಗಳಿಂದ ಉದಾಸೀನವಾದ ಪ್ರಾಯಶ್ಚಾರ್ಯ ಅಭ್ಯಂತರ ತಪಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕುಶಲ ಶಾಂತ ಪರಿಣಾಮಿ ಕ್ಷಮಾಶೀಲ ಪರಾಕ್ರಮಿಯಾದ ಯಾವ ಮುನಿ ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಗಹನ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ನಿರ್ಜನ ಭಯಾನಕ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಅನ್ಯ ಏಕಾಂತ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ವಾಸಿಸ್ತಾನೋ ಅಂತ ಅವನಿಗೆ ವಿವಿಕ್ತ ಶಯ್ಯಾಸನ ತಪವಾಗುತ್ತದೆ. ಭಾವಾರ್ಥ ಭಗವತಿ ಆರಾಧನೆಯಲ್ಲಿ ವಿವಿಕ್ತ ಶಯ್ಯಾಸನ ತಪವನ್ನು ಹೀಗೆ ವಿವರಿಸಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ವಸತಿಯಲ್ಲಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ಪ್ರಿಯ ಅಥವಾ ಅಪ್ರಿಯವಾದ ಶಬ್ದ ರಸ ರೂಪ ಗಂಧ ಮತ್ತು ಸ್ಪರ್ಶದ ನಿಮಿತ್ತದಿಂದ ಶುಭ ಪರಿಣಾಮ ಉಂಟಾಗುವುದಿಲ್ಲವೋ ಹಾಗೂ ಎಲ್ಲಿ ಸ್ವಾಧ್ಯಾಯ ಮತ್ತು ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ಬಾಧೆ ಬರುವುದಿಲ್ಲವೋ ಆ ನಿವಾಸ ಸ್ಥಾನವು ಏಕಾಂತವೆಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಯಾವುದರ ಬಾಗಿಲು ಮುಚ್ಚಿದೆಯೋ ಅಥವಾ ತೆರೆದಿದೆಯೋ, ಯಾವುದರ ನೆಲ ಸಮ ಅಥವಾ ವಿಷಮವಾಗಿದೆಯೋ, ಯಾವುದೋ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಇದೆಯೋ ಅಥವಾ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿದೆಯೋ, ಎಲ್ಲಿ ನಪುಂಸಕ ಮತ್ತು ಸ್ತ್ರೀ ಹಾಗೂ ಪಶುಗಳಿಲ್ಲವೋ, ಯಾವುದು ಶೀತವಾಗಿದೆಯೋ ಅಥವಾ ಬೆಚ್ಚಗಿದೆಯೋ ಆ ವಸತಿ ಏಕಾಂತ ವಸತಿಯಾಗಿದೆ. ಯಾವ ವಸತಿ ಉದ್ಗಮ ಉತ್ಪಾದನಾ ಮತ್ತು ಏಕಾದೋಷಗಳಿಂದ ರಹಿತವಾಗಿಯೋ ಆ ಏಕಾಂತ ವಸತಿ ಮುನಿಗೆ ಯೋಗ್ಯವಿದೆ. ಉದ್ಗಮವಾದಿ ದೋಷಗಳು ಹೀಗೆ: ಮರ ಕತ್ತರಿಸುವುದು, ಕತ್ತರಿಸಿ ತರುವುದು, ಇಟ್ಟಿಗೆ ಬೇಯಿಸುವುದು, ಭೂಮಿ ಅಗೆಯುವುದು, ಕಲ್ಲು ಮಣ್ಣು ಇತ್ಯಾದಿಗಳಿಂದ ಗುಂಡಿ ತುಂಬುವುದು, ಭೂಮಿಯನ್ನು ಕುಟ್ಟುವುದು, ಗಲೀಜು ಮಾಡುವುದು, ಕಂಬವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸುವುದು, ಅಗ್ನಿಯಿಂದ ಕಬ್ಬಿಣವನ್ನು ಕಾಯಿಸಿ ಹೊಡೆಯುವುದು, ಗರಗಸಿನ ಮರವನ್ನು ಕತ್ತರಿಸುವುದು, ಮರಕಟುಕನಿಂದ ಕತ್ತರಿಸುವುದು, ಕೊಡಲಿಯಿಂದ ತುಂಡು ಮಾಡುವುದು ಇತ್ಯಾದಿ ಕಾರ್ಯಗಳಿಂದ ಆರುಕಾಯದ ಜೀವಗಳಿಗೆ ಬಾಧೆ ನೀಡಿ ಯಾವ ನಿವಾಸ ಸ್ಥಾನವನ್ನು ಸ್ವಯಂ ನಿರ್ಮಿಸಿದ್ದಾನೋ ಅಥವಾ ಬೇರೆಯವರಿಂದ ನಿರ್ಮಿಸಿದ್ದಾನೋ ಆ ನಿವಾಸ ಸ್ಥಾನವು ಅಧಕರ್ಮದ ದೋಷದಿಂದ ಕೂಡಿರುತ್ತದೆ. ಎಷ್ಟೇ ಜನ ದೀನ ಅನಾಥ ಕೃಪಣ ಅಥವಾ ಸಾಧುಗಳೇ ಬರಲಿ ಅಥವಾ ನಿರ್ಗ್ರಂಥ ಮುನಿಗಳೇ ಬರಲಿ ಅಥವಾ ಅನ್ಯ ತಪಸ್ಸಿಗಳೇ ಬರಲಿ, ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಈ ನಿವಾಸ ಸ್ಥಾನವು ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಈ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟ ನಿವಾಸ ಸ್ಥಾನವು ಉದ್ದೇಶಿತ ದೋಷದಿಂದ ಕೂಡಿರುತ್ತದೆ. ತನಗಾಗಿ ಮನೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವಾಗ ಈ ಕೊಠಡಿಗಳಿಗೆ ಸಾಧುಗಳಿಗೆ ಆಗುತ್ತದೆ ಹೀಗೆ ಎಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಿರ್ಮಿಸಿದ ಮನೆಯನ್ನು ಅದ್ಭುತವಾದ ದೋಷದಿಂದ ಕೂಡಿರುತ್ತದೆ. ತನ್ನ ಮನೆಗಾಗಿ ತಂದ ಬಹಳಷ್ಟು ಮರಗಳಲ್ಲಿ ಶ್ರವಣರ ವಸತಿಗಾಗಿ ತನ್ನ ಮರಗಳನ್ನು ಸೇರಿಸಿ ನಿರ್ಮಿಸಿದ ಮನೆಯು ಭೌತಿಕಾ ದೋಷದಿಂದ ಕೂಡಿರುತ್ತದೆ. ಬೇರೆ ಸಾಧು ಅಥವಾ ಗೃಹಸ್ಥರಿಗೆ ಮನೆ ನಿರ್ಮಿಸುವ ಆರಂಭ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಸಾಧುಗಳ ಉದ್ದೇಶದಿಂದಲೇ ಮರ ಇತ್ಯಾದಿಗಳ ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ ನಿರ್ಮಿಸಿದ ಮನೆ ಮಿಶ್ರದೋಷದಿಂದ ದೂಷಿತವಾಗಿರುತ್ತದೆ. ತನಗಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಿದ ಮನೆಯನ್ನು ಸ್ವಯಂಗಳಿಗೆ ನೀಡುವುದರಿಂದ ಆ ಮನೆಯು ಸ್ಥಾಪಿತ ದೋಷದಿಂದ ದೂಷಿತವಾಗುತ್ತದೆ. ಮುನಿಗಳು ಇಷ್ಟು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇರುತ್ತಾರೆ, ಯಾವಾಗ ಅವರು ಬರುತ್ತಾರೋ ಆಗ ಮನೆಯನ್ನು ನೀರು ಹಾಕಿ ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸುವೆನು ಎಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸಂಕಲ್ಪಿಸಿ ಅದೇ ರೀತಿ ಮಾಡುವುದು ಪಾಹುಡಿಗ ದೋಷವಿದೆ. ಮುನಿಗಳ ಆಗಮಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟ ಮನೆಯನ್ನು ಪ್ರಾದುಷ್ಕೃತ ದೋಷದಿಂದ ದೂಷಿತವಾಗುತ್ತದೆ. ಯಾವ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಕತ್ತಲೆ ಇರುತ್ತದೆಯೋ ಆ ಮನೆಯ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ರಂಧ್ರ ಮಾಡಿ ಮುನಿಗಳಿಗಾಗಿ ಪ್ರಕಾಶ ಉಂಟು ಮಾಡುವುದು, ಮರದ ಹಲಗೆಯನ್ನು ದೂರ ಸರಿಸುವುದು, ಅದರಲ್ಲಿ ದೀಪ ಉರಿಸುವುದು ಪ್ರಾದುಕಾರ ದೋಷವಿದೆ. ಖರೀದಿಸಲ್ಪಟ್ಟ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎರಡು ಭೇದಗಳಿವೆ: ದ್ರವೀಕೃತ ಮತ್ತು ಭಾವಕೃತ. ಹಸು, ಎತ್ತು ಇತ್ಯಾದಿಗಳ ಸಚಿತ್ತ ಪದಾರ್ಥವನ್ನು ನೀಡಿ ಅಥವಾ ಬೆಲ್ಲ, ಸಕ್ಕರೆ ಇತ್ಯಾದಿ ಅಚಿತ್ತ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ನೀಡಿ ಖರೀದಿಸಲ್ಪಟ್ಟ ಮನೆಯು ದ್ರವೀಕೃತವಿದೆ. ವಿದ್ಯೆ, ಮಂತ್ರ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ನೀಡಿ ಖರೀದಿಸಲ್ಪಟ್ಟ ಮನೆಯು ಭಾವೀಕೃತವಿದೆ. ಬಡ್ಡಿ ಸಹಿತ ಅಥವಾ ಬಡ್ಡಿರಹಿತವಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಾಲ ಮಾಡಿ ಮುನಿಗಳ ಸಲುವಾಗಿ ಖರೀದಿಸಲ್ಪಟ್ಟ ಮನೆಯು ಪಾಮಿಚ್ಛ ದೋಷದಿಂದ ದೂಷಿತವಾಗುತ್ತದೆ. ನೀವು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿರಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಮನೆಯನ್ನು ಮುನಿಗಳಿಗಾಗಿ ನೀಡಿರಿ.
ಈ ಪ್ರಕಾರ ಹೇಳಿ ಮುನಿಗಳಿಗೆ ನೀಡುವ ಮನೆಯನ್ನು ಪರಿವರ್ತ ದೋಷದಿಂದ ದೂಷಿತವಾಗಿದ್ದರೆ ತನ್ನ ಮನೆಯ ಗೋಡೆಗಾಗಿ ಯಾವ ಕಂಬ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಲಾಗಿದೆಯೋ ಅದನ್ನು ಸಂಯುತರಿಗೋಸ್ಕರ ತರುವುದು ಅಭ್ಯಾಹೃತ ಎಂಬ ದೋಷವಿದೆ. ಈ ದೋಷದಲ್ಲಿ ಅಚರಿತ ಮತ್ತು ಅನಾಚರಿತ ಎಂಬ ಎರಡು ಭೇದಗಳಿವೆ. ಯಾವ ಸಾಮಗ್ರಿಯು ದೂರ ದೇಶದಿಂದ ಅಥವಾ ಅನ್ಯ ಗ್ರಾಮದಿಂದ ತರಲ್ಪಟ್ಟಿದೆಯೋ ಅದನ್ನು ಅನಾಚರಿತ ಎನ್ನುವರು, ಮತ್ತು ಯಾವುದು ಹೇಗೆ ಇರುವುದಿಲ್ಲವೋ ಅದು ಅಚರಿತ ಎನ್ನಿಸುವುದು. ಇಟ್ಟಿಗೆ, ಮಣ್ಣು, ಬಾಗಿಲು, ಕಿಟಕಿ ಅಥವಾ ಕಲ್ಲಿನಿಂದ ಮುಚ್ಚಲ್ಪಟ್ಟ ಮನೆಯನ್ನು ತೆಗೆದು ಮುನಿಗಳಿಗೆ ನೀಡುವುದು ಉದ್ವಿಗ್ನ ದೋಷವಿದೆ. ವೀಣೆ, ಏಣಿ ಇತ್ಯಾದಿಗಳ ಸಹಾಯದಿಂದ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ ನೀವು ಇಲ್ಲಿಗೆ ಬನ್ನಿರಿ, ಈ ಮನೆಯನ್ನು ನಿಮಗಾಗಿ ಇದೆ, ಹೀಗೆ ಹೇಳಿ ಸಂಯುಕ್ತರಿಗೆ ಎರಡನೆಯ ಅಥವಾ ಮೂರನೆಯ ಮಹಡಿಯನ್ನು ಇರಲು ನೀಡುವುದು ಮಾಲಾರೋಹ ಎಂಬ ದೋಷವಿದೆ. ರಾಜ, ಮಂತ್ರಿ ಇತ್ಯಾದಿಗಳ ಭಯ ತೋರಿಸಿ ಬೇರೆಯವರ ಮನೆ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಮುನಿಗಳಿಗೋಸ್ಕರ ನೀಡುವಂತೆ ಮಾಡುವುದು ಅಭೇದ್ಯ ಎಂಬ ದೋಷವಿದೆ. ಅನಿಸೃಷ್ಟ ದೋಷದಲ್ಲಿ ಎರಡು ಭೇದಗಳಿವೆ. ಯಾರಿಗೆ ನೀಡುವ ಅಧಿಕಾರವಿಲ್ಲವೋ ಅಂತಹ ಗೃಹಸ್ವಾಮಿಯ ಮುಖಾಂತರ ಯಾವ ಮನೆಯನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆಯೋ ಅದು ಅನಿಸ್ಪಷ್ಟ ದೋಷದಿಂದ ದೂಷಿತವಾಗಿದೆ. ಯಾವ ಮನೆಯ ಬಾಲಕ ಮತ್ತು ಪರಾಧೀನ ಒಡೆಯನ ಮುಖಾಂತರ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ ಅದು ಸಹ ಮೇಲಿನ ದೋಷದಿಂದ ದೂಷಿತವಾಗಿದೆ. ಇದು ಉದ್ಗಮ ದೋಷಗಳ ನಿರೂಪಣೆಯಾಗಿದೆ. जो पूजा दिसो निर्भेको, जो मुनि पूजा आदि से निर्पेक्ष अर्थात अपनी पूजा महिमा आदि की चाहत नहीं रखते। संसार शरीर भोग ने बनना, संसार शरीर और भोग से विरक्त है। अभ्यंतर तब कुछ लोग स्वाध्याय, ध्यान आदि अध्ययन तपों में प्रवीण है, ध्यान अध्ययन का निरंतर अभ्यास करते हैं। उपशमशील बंद कषाय अर्थात शांत परिणामी है स्वभाव जिनका ऐसे हैं, तथा महासंत महापराक्रमी क्षमादि परिणाम युक्त हैं। मसाणे में बहने जने महाभीमे अनंत प्रिय अंत्य शमशान भूमि में, गहन वन में, निर्जन स्थान में, महाभयानक उद्यान में और अन्य भी ऐसे एकांत स्थानों में रहते हैं। तस्वी एवं तव बोधि उनके निश्चय से यह व्यक्ति शय्यासन नामक तप होता है। व्यक्ति शय्यासन तप के बारे में है कि जो पूजादिशु निर्भेक, ख्याति लाभ, पूजा आदि चाह से जो रहते, पूजा आदि की अपनी महिमा नहीं चाहते, संसार शरीर भोग नहीं करना और संसार से, शरीर से और भोगों से जो विरक्त है, संसार से जिनके लिए बीती है, संसार का जिनके लिए अभाव करना है, शरीर से विरक्त है, शरीर में आसक्ति नहीं है, भोगों में आसक्ति नहीं है, और अभ्यंतर तप स्वाध्याय, ध्यान आदि जो अंतरंग तप है उसमें लीन रहते हैं, उनकी कषाय बंद रहती है, शांत परिणामी है स्वभाव जिनका ऐसे महापरंपरा। साधु के लिए क्या बोला? ज्ञान ध्यान तपो रक्तस तपस्वी स प्रशस्त। साधु को और कोई काम जो ज्ञान ध्यान और तप में लीन है, मंद कसाई है, जिनके शांत परिणाम है और उत्तम क्षमा आदि परिणामों से युक्त है। और क्या कहना कि मसाने वन गहने निर्जने महाभीमे अनंत भी और शमशान भूमि में निवास करते हैं। शमशान में जाकर के ध्यान लगाना और निर्जन वन में, घने जंगल में, निर्जन स्थान में, महाभयानक उद्यान में ऐसे एकांत। लेकिन वर्तमान पंचम काल में उन्हीं के लिए वन आदि में जाना ये वर्जित है। अभी तो क्या कि भाई संत निवास में, मुनि स्थान, निर्जन स्थान हो, ऐसे स्थान पर वास करने का आगम आदेश देता है। तस्वीर एकदम तब होते इसके लिए निश्चय से युक्त शय्यासन नामक तप होता है। महामुनि युक्त शय्यासन तप करते हैं।
ऐसे एकांत स्थान में सोते हैं, बैठते हैं, जहाँ पर चित्त क्षोभ करने वाले कोई भी पदार्थ नहीं होते। यहाँ ऐसा एकांत स्थान होता है मुनि का जहाँ पर शून्यगिरी यानी शून्यागार, यानी किसी ने घर बनाया, अब उस घर में कोई रहता नहीं है, घर तो बनाया या क्या हुआ, वो घर खाली है बहुत दिन से, वहाँ कोई रहता नहीं है, वहाँ पर कोई, तो कह रहे ऐसे शून्य गिरी की गुफा में, पहाड़ में गुफा है, गुफा में निवास करना, या वृक्ष का टोटल बड़ा बरगद होता है ना, बड़ा वृक्ष, उसमें खो होती है, उसमें खो में रहना। तो ऐसे निर्जन स्थान में, उद्यान में, बगीचे में, वसति का आदि, मंदिर में, शमशान भूमि में, ऐसे स्थान पर जहाँ पर किसी का आना जाना नहीं होता हो, जहाँ पर कोई मतलब आरम सारम आदि के कार्य नहीं होते हो, गड्ढा खोदना, मकान बनाना, खंबे गाड़ना आदि, यहाँ पर कोई स्थान नहीं हो, आवागमन से, लोगों के आवागमन से, पशु मनुष्यों नपुंसकों आदि के आवागमन से जो रहित स्थान है, ऐसे स्थान पर जो एकांत में वास करते हैं और अपने ध्यान अध्ययन में लीन रहते हैं और शरीर से महत्व को छोड़ करके विषयों से विरत रहते हैं, अपने आत्मस्वरूप में अनुरक्त रहते हैं, वो मुनि विवेक से आसन तप के धारी होते हैं। अब आगे कायिक क्लेश नाम के तत्व को कहते हैं। गाथा नंबर 449। दुस्सह उसगज्जै आतावन सीवाय ठन्नोवे। दुस्सह उसगज्जै आतावन सीवाय ठन्नोवे। जोड़ामि खेदं गच्छति कायक्लेशो तवोतस्य। जोड़ामि खेदं गच्छति कायक्लेशो तवोतस्य। दुस्सह उसगज्जै आतावन सीवाय ठन्नोवे। जोड़ामि खेदं गच्छति कायक्लेशो तवोतस्य। दुस्सह उसगज्जै आतावन सीवाय ठन्नोवे। जोड़ामि खेदं गच्छति कायक्लेशो तवोतस्य। ದುಸ್ಸಹವಾದ ಉಪಸರ್ಗವನ್ನು ಜಯಿಸುವಂತಹ ಯಾವ ಮುನಿಯು ಅತಾಪನ, ಶೀತ, ವಾತ ಇತ್ಯಾದಿಗಳಿಂದ ಪೀಡಿತನಾದರೂ ಖೇದವನ್ನು ಹೊಂದುವುದಿಲ್ಲವೋ ಆ ಮುನಿಗೆ ಕಾಯಕ್ಲೇಶವೆಂಬ ತಪವಾಗುತ್ತದೆ. ಭಾವಾರ್ಥ: ತಪಸ್ವಿಯಾದ ಮುನಿಯು ಗ್ರೀಷ್ಮ ಋತುವಿನಲ್ಲಿ ದುಸ್ಸಹವಾದ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳಿಂದ ಕಾದ ಶಿಲಾತಲಗಳ ಮೇಲೆ ಅತಾಪನ ಯೋಗವನ್ನು ಧಾರಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಹಾಗೂ ಶೀತ ಋತುವಿನಲ್ಲಿ ಅರ್ಥಾತ್ ಪುಷ್ಯ ಮತ್ತು ಮಾಘ ಮಾಸದಲ್ಲಿ ನದಿ, ಸಮುದ್ರ ಇತ್ಯಾದಿಗಳ ದಡದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಕಾಡಿನ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದಾದರೂ ತೆರೆದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಯೋಗಧಾರಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಮತ್ತು ವರ್ಷ ಋತುವಿನಲ್ಲಿ ಮರದ ಕೆಳಗಡೆ ಯೋಗಧಾರಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಮಳೆ ನಿಂತು ಹೋದ ಮೇಲೂ ಎಲೆಗಳಿಂದ ನೀರು ತೆಪ್ಪಿಸುತ್ತಾ ಇರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಶೀತವಾಗಿ ಬೀಸುತ್ತಿರುತ್ತದೆ. ಈ ರೀತಿ ಬೇಸಿಗೆ, ಚಳಿ ಮತ್ತು ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಅಸಹ್ಯ ಕಷ್ಟವನ್ನು ಸಹಿಸಿದರೂ ಅವರ ಚಿತ್ತವು ಯಾವಾಗಲೂ ಖಿನ್ನವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಇದಲ್ಲದೆ ಅವರು ದೇವ, ಮನುಷ್ಯ, ತಿರ್ಯಂಚ ಮತ್ತು ಅಚೇತನಗಳ ಮುಖಾಂತರ ಮಾಡಲ್ಪಡುವ ದುಸ್ಸಹ ಉಪಸರ್ಗಗಳನ್ನು ಮತ್ತು ಹಸಿವು, ನೀರಡಿಕೆಗಳ ಪರಿಸಹಗಳನ್ನು
ಸಹಿಸುತ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಮುನಿಗಳಿಗೆ ಕಾಯಕ್ಲೇಶವೆಂಬ ತಪ ಆಗುತ್ತದೆ. ಚಾರಿತ್ರ ಸಾರ ಇತ್ಯಾದಿ ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮರದ ಬುಡದ ಮೇಲೆ ಗಮನವಿರುವುದು, ನಿರಭ್ರ ಆಕಾಶದ ಕೆಳಗೆ ಅತಾಪನ ಯೋಗ ಧಾರಣೆ ಮಾಡುವುದು, ವಿದ್ರಾಸನ, ಕುಕ್ಕುಟಾಸನ, ಪರ್ಯಾಂಕಾಸನ ಮೊದಲಾದ ಅನೇಕ ಪ್ರಕಾರದ ಆಸನವನ್ನು ಹಾಕುವುದು, ತನ್ನ ಶರೀರವನ್ನು ಸಂಕುಚಿತಗೊಳಿಸಿ ಮಲಗುವುದು, ಮೇಲಕ್ಕೆ ಮುಖ ಮಾಡಿ ಮಲಗುವುದು, ಮೊಸಳೆಯಂತೆ ಅಥವಾ ಆನೆಯ ಸೊಂಡಿಲಿನಂತೆ ಅಥವಾ ಶವದಂತೆ ಅಥವಾ ಕೋಳಿನಂತೆ ನಿಶ್ಚಲವಾಗಿ ಮಲಗುವುದು, ಒಂದೇ ಮಗುವಿನಿಂದ ನೇರವಾಗಿ ಮಲಗುವುದು ಅಥವಾ ಬಿಲ್ಲಿನಂತೆ ಮಲಗುವುದು ಇತ್ಯಾದಿ ಪ್ರಕಾರಗಳಿಂದ ಶರೀರಕ್ಕೆ ಕಷ್ಟವನ್ನು ನೀಡುವುದು ಕಾಯಕ್ಲೇಶ ತಪವಿದೆ. ಹಾಗೂ ಕಂಬ ಇತ್ಯಾದಿಗಳ ಆಶ್ರಯ ಪಡೆದು ನಿಂತುಕೊಳ್ಳುವುದು, ಎಲ್ಲಿರುತ್ತಾರೋ ಅಲ್ಲಿ ನಿಶ್ಚಲವಾಗಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳುವುದು, ಎರಡೂ ಕಾಲುಗಳನ್ನು ಸಮಾನ ಮಾಡಿ ಕಾಯೋತ್ಸರ್ಗಪೂರ್ವಕ ನಿಂತುಕೊಳ್ಳುವುದು, ಒಂದು ಕಾಲಿನಿಂದ ನಿಂತುಕೊಳ್ಳುವುದು ಅಥವಾ ಎರಡೂ ಕೈಗಳು ಮತ್ತು ತೋಳುಗಳನ್ನು ಅಗಲಿಸಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳುವುದು ಇತ್ಯಾದಿ ಪ್ರಕಾರ ಕಾಯೋತ್ಸರ್ಗಗಳಿಂದ ಶರೀರಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ನೀಡುವುದು, ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಮಲಗದೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡುವುದು, ಸ್ನಾನ ಮಾಡದಿರುವುದು, ಹಲ್ಲುಜ್ಜದಿರುವುದು ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಕಾಯಕ್ಲೇಶ ಎಂದು ಕರೆಯುವರು. ಮಳೆಯಲ್ಲಿ, ಶೀತದಲ್ಲಿ, ಬಿಸಿಲಿನಲ್ಲಿ, ಕಲ್ಲುಗಳಿರುವ ಜಾಗದಲ್ಲಿ, ಸಬ್ಬು ದಿಣ್ಣೆಗಳ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿಯೂ ಶುಭ ಧ್ಯಾನ ಮಾಡಲು ದುಃಖ ಸಹನ ಮಾಡುವ ಕ್ಷಮತೆಯ ಅಭ್ಯಾಸಕ್ಕಾಗಿ ವಿಷಯ ಸುಖದಿಂದ ಮನವನ್ನು ತಡೆಯಲು ಹಾಗೂ ದಿನಶಾಸನದ ಪ್ರಭಾವನಾದಿಗಾಗಿ ಈ ಕಾಯಕ್ಲೇಶ ತಪವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ 6 ತಪಸ್ಸುಗಳನ್ನು ಬಾಹ್ಯ ತಪವನ್ನು ಏಕೆ ಕರೆಯುತ್ತಾರೆಂದರೆ, ಬಾಹ್ಯ ವಿದ್ಯಾದೃಷ್ಟಿಯು ಈ ತಪಸ್ಸುಗಳನ್ನು ಮಾಡುವುದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ ಅಥವಾ ಉಳಿದ ಜನರಿಗೆ ಇವು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಈಗ 6 ಪ್ರಕಾರದ ಅಭ್ಯಂತರ ತಪದ ವರ್ಣನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಮೊದಲಿಗೆ 5 ಘಾತುಗಳ ಮುಖಾಂತರ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ ತಪವನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾನೆ. जो दुस्सह उपसर्ग, जो नहीं दुस्सह उपसर्ग को जीतने वाला है, आतावर्ष वायु आता शीत वात पीड़ित होकर के भी खेद को प्राप्त नहीं होता है। खेद भी न गच्छति, चित्त में क्षोभ क्लेश भी नहीं करता। तस्य कायिक क्लेश हो, उस मुनि की कायिक क्लेश नाम का तप है। क्या कह रहे हैं? जो दुस्सह उपसर्ग, जो मैंने दुस्सह उपसर्ग को जीतने वाला, भयंकर उपसर्ग को जीत रहे वाले होते। वातावरण से वायु ठंडी और आता शीत गर्मी, ठंडी बरसात, वात कफ आदि से जो शरीर में पीड़ा होती है आदि के होने पर भी खेद को प्राप्त नहीं होते, कष्ट को प्राप्त नहीं होते, पीड़ा को प्राप्त नहीं होते। खेद भी न गच्छति, चित्त में क्षोभ नहीं होता, चित्त में क्लेश नहीं होता। तस्य कायिक क्लेश हो, मुनि के कायिक क्लेश नामक तप है। महामणि ग्रीष्म काल में तो पर्वत शिखर आदि पर जहाँ सूर्य की किरणों का अत्यंत आतप होता है, नीचे भूमि शिला तापमान होती है, वहाँ आतापन योग धारण करते हैं। ग्रीष्म काल में आतापन योग को मुनि धारण करते हैं। किस प्रकार से? कि ऊंचे पर्वत पर चले गए हैं, जैसे स्वयं बेलवला में है तो चले गए, चंद्रगिरी नंदगिरी पर ऊपर चले गए, जहाँ पर खूब धूप आ रही है, तेज धूप के नीचे सूर्य की किरणों पर को सहते हुए, और नीचे क्या हो रहा है? गर्मी से पत्थर तपता है ना, कई बार देखते हैं रोड पर ही चलते हैं गर्मी में कैसे छाले हो जाते हैं पाँव में, कभी बिहार चलो दोपहर में तो कैसे छाले हो जाते हैं। अब मुनि यहाँ के बाद में सामायिक के काल में पहाड़ पर पर्वत पर जा करके धूप के नीचे एकदम कड़ी धूप में और चाटान जहाँ पर तप्तमान हो रहा है, ऐसे वहाँ पर आतापन योग को धारण करते हैं। और शीतकाल में नदी आदि के किनारे पर खुले मैदानों में जहाँ अत्यंत शीत पड़ती है, बाहर से वृक्ष के जल आते हैं, वहाँ खड़े रहते हैं। और चातुर्मास में
वर्षा बरसातों को करते हैं, अनेक विकट आसन करते हैं, ऐसे अनेक कायिक क्लेश के कारण मिलाते हैं। क्या कहना है? और ठंडी के समय में नदी के किनारे पर, नदी के खुले मैदान में आसन लगाना। अब एक तो क्या, ठंडी ठंडी हवा बहे, और वो ठंडी हवा नदी के जल को छूते हुए आए तो कैसे लगे, जैसे कि बाण, तीर से जो बाण चलाते हैं, बाण शरीर को कैसे विदारित करने। ऐसी स्थिति में वहां पर ध्यान योग को धारण करते हैं नदी के किनारे शीत ऋतु में। और बारिश के समय में, वर्षा ऋतु में वृक्ष के नीचे बैठ जाते, घना वृक्ष है और उसके नीचे ध्यान योग को लगाते हैं। ऐसे में बारिश हो रही है और पेड़ के पत्तों से टपकता एक एक बूंद शरीर पर टप 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 गिर जाते हैं। वैसे ध्यान योग को धारण करते हैं। ऐसे अनेक काय क्लेश के, काया अर्थात शरीर और क्लेश अर्थात पीड़ा, शरीर को कष्ट देना, शरीर को कृष्ण करने के कारणों को मिलाते हैं और क्या कहते हैं, साम्य भाव से चलायमान नहीं है। ऐसे कारणों को खुद आमंत्रित करते हैं, ऐसा अनुष्ठान खुद करते हैं और अपनी समता भाव से, शांत भाव से चलायमान नहीं होते। तो यहाँ तो ध्यान करने बैठे और मच्छर काट दे या कोई शोर गल करे, कोई टीवी चालू कर दे, अपना ध्यान जाता है, टीवी बंद करो या भैया तुम मोबाइल से उधर जाओ। कैसा भी स्थिति आ जाए, अपने चित्त को चलायमान नहीं होना, अपनी क्षमता भाव को बनाए रखना, अनेक प्रकार के उत्सर्ग को जीतने वाले होते हैं। मनुष्य कृत, त्रियंची कृत आदि जो उत्सर्ग है उनको जीतने वाले हैं। इसलिए जिनके चित्त में खेल उत्पन्न नहीं होता है, ऐसी परिस्थिति आने पर भी वे खेद खिन्न नहीं होते। जो अपने स्वरूप के ध्यान में लगे रहते हैं उनके काय क्लेश नाम का तप होता है। जिनके काय तथा इंद्रियों में ममत्व होता है उनके चित्त में क्षोभ होता है। जिनके शरीर से लगाव हो, शरीर पर दृष्टि हो, शरीर पर से ममत्व हो, उनको क्षोभ होगा, उनको कष्ट। अरे विचार तो करो, पांडव के लिए क्या किया गया, गरम गरम लोहे के आभूषण पहना दिए गए। सुकुमार मुनि के लिए 3 दिन तक वो श्यालिनी शरीर को खाती नहीं। तो और फिर भी अपने ध्यान में लगे रहना, तो इसके पीछे का कारण क्या है कि शरीर पर दृष्टि नहीं। तो क्या उन्हें पीड़ा की अनुभूति नहीं होती होगी क्या? भाई शेरनी खा रही है तो दर्द नहीं होता होगा क्या? दर्द तो होता है, लेकिन उस दर्द को वो जानते पाते हैं, उस दर्द में वो लिप्त रहते हैं, क्योंकि उनकी दृष्टि कहाँ पर है, अपनी स्वरूप पर दृष्टि, अपने आत्म स्वरूप पर दृष्टि। कभी अपने आप लोग को याद होगा जब आप तरकारी बनाते हो कि तरकारी बनाते बनाते नई छुरी लाई हो तो ध्यान नहीं रहा तो लग जाता है ना, हाथ में चाकू लग जाते हैं। और उसके बाद आप सब्जी वगैरह कहीं बना रहे हो और उसमें थोड़ा मसाला वसाला लगे तब दर्द वो कट गया। इतनी देर तक आपका ध्यान नहीं था, अब किसी कारण वो उधर ध्यान गया तब पीड़ा होना चालू हो गया। छोटा सा बच्चा आपका मैदान से खेल करके आया, माँ बोली किधर ये क्या है तेरे घुटने में, तो गिर गया था, वो फुटबॉल खेल रहा होगा तो उसको चोट लग गई, तो उस समय उसको ध्यान नहीं था। अभी माँ ने बताया तो घाव लगा उसको, और वो रोना चोना चालू था।
तो क्यों भाई इतनी देर तक उसका उपयोग वहां पर नहीं किया था, उधर ध्यान नहीं था। ऐसे ही मुनि की दशा ऐसी होती है ध्यान के समय में कि शरीर आदि में जो जितनी भी पीड़ा हो रही हो उसकी ओर उनका ध्यान रहता नहीं। ऐसे भयंकर कष्ट पीड़ा को सर्वों को जो निष्प्रह भाव से सहते हैं, जिनके चित्त में किंचित मात्र भी क्षोभ नहीं उत्पन्न होता, कह रहे हैं कि उनको यह काय क्लेश नाम का तत्व होता है। अभी अपन ने बाह्य तत्व 12 प्रकार के तत्वों का वर्णन चल रहा है। तो यह 6 प्रकार के बाह्य तत्व और 6 प्रकार के अभ्यंतर। अब प्रायश्चित विनय आदि जो अभ्यंतर तत्व उसका वर्णन अपन आगे देखेंगे, लेकिन अभी जो अपन ने बाह्य तत्व को देखा तो ये बाह्य और अभ्यंतर तत्व में भेद है कि बाह्य तत्व तो मिथ्या दृष्टि में भी हो जाता है और बाह्य तत्व देखने में आता है। किसी ने उपवास किया, किसी ने अनशन किया, किसी ने मृत्यु शय्यासन काय क्लेश आदि जो बाह्य तत्व है यह सब देखने में आता है, लेकिन अभ्यंतर तत्व जो है प्रायश्चित विनय वैराग्य आदि यह सब दृष्टिपात नहीं होते, यह सब अनुभूति में नहीं आते। इस प्रकार से यह तत्वों का वर्णन चल रहा है जिसमें अपन ने बाह्य तत्व के स्वरूप को जाना। आने वाले दिनों में अभ्यंतर तत्व को जानेंगे। आज यहीं तक रखते हैं। बड़े पंचकर्णष्टि भगवान की, अनंतानंद कर्णष्टि भगवान की, भोलेनाथ पार्श्वनाथ भगवान की, चंद्रप्र भगवान की, शांतिनाथ भगवान की, शशनायक महावीर भगवान की, गोमतेश्वर बाहुबली भगवान की, 24 तीर्थंकर भगवंतों के, आचार्य श्री कुंकुम गुरुदेव की, आचार्य श्री कार्तिकेय स्वामी जी की, आचार्य गुरुदेव श्री देवानंद जी महाराज की, हम गुरुदेव श्री जयकृष्ण जी महाराज की, समस्त आचार्यों की, तीन गुरु महाराजों की, माता की, श्री कार्तिकेय अनुप्रेक्षा की, जैन धर्म के